नमस्कार, मी चित्तरंजन खरोले, शिल्पनिदेशक RAC गव्हर्नमेंट ITI गडचिरोली। आज आपण COP काढणे म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स काढणे शिकणार आहोत। COP म्हणजेच काय तर एखादी मशीन असेल, ती मशीन बाहेरील तापमान असताना किती डिग्री सेल्सिअस थंड करते यावर त्या मशीनच्या कार्यक्षमतेचा गुणांक हा ठरवलेला असतो। ते आपण ह्या उदाहरणानुसार पाहू। तर उदाहरण आहे एक रेफ्रिजरेशन मशीन बाहेरील 25 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान असताना -10 डिग्री सेल्सिअस एवढा तापमानास अन्न पदार्थ थंड करीत असल्यास त्या मशीनच्या COP म्हणजे कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स काढा। तो आपल्याला काढायचा आहे आणि तो आपण ह्या सूत्राने काढू। आता यामध्ये T1 आणि T2 हे असे सूत्रामध्ये लिहिलेलं आहे। तर यामध्ये T1 म्हणजे रेफ्रिजरेशन मशीनच्या बाहेरील तापमान म्हणजे T1 बरोबर 25 तर T2 बरोबर -10 डिग्री सेल्सिअस ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे। आता ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्यामुळे आपल्याला याचा आधार घेऊन या दोघांची बेरीज करायची आहे। यामध्ये 273 प्लस करायचा आहे, तसंच याच्यामध्ये सुद्धा 273 प्लस करायचा आहे आणि जी काही बेरीज येईल ते आपला T1 आणि T2 मिळेल। तर बेरीज करत असताना याची बेरीज 5 आणि 3 8, 7 आणि 2 9 आणि ह्या 2 अशी 298 केल्विन अशी बेरीज आपल्याला मिळेल। तसंच याची सुद्धा बेरीज करत असताना आता हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, म्हणून याची बेरीज ही किती येईल 263 केल्विन एवढी आपल्याला बेरीज मिळेल। त्यानंतर आपल्याला ही दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत। आता त्यानुसार आपल्याला सूत्रानुसार त्याला सोडवायचं आहे, म्हणून COP बरोबर आता T2 म्हणजे आपली व्हॅल्यू 263 भागिले T1 म्हणजे 298 मायनस T2 म्हणजे 263 ही व्हॅल्यू आपण सूत्रामध्ये बसवून घेऊ। त्यानंतर यामधून ही जशीची तशी व्हॅल्यू ठेवून 263 भागिले आता यामधून आपल्याला मायनस करायचं आहे, म्हणून 8 मधून 3 गेले किती राहिले 5। त्यानंतर 9 मधून 6 गेले 3 राहिले। त्यानंतर 2 मधून 2 गेले किती राहिले 0 अशी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे। ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला याचा COP काढण्यासाठी 263 भागिले 35 याचा जे काही उत्तर येईल ते आपला COP येईल। तर 263 भागिले 35 म्हणजे 7.53 हा याचा COP येईल, हे यावरून आपल्याला लक्षात येत आहे। म्हणूनच आपल्याला काय लक्षात येत आहे की बाहेरील जे तापमान आहे, बाहेरील वातावरणाचे जे तापमान 25 डिग्री सेल्सिअस असेल आणि त्या मशीनच्या आपल्याला -10 डिग्री सेल्सिअस आणायचा असेल तर त्या मशीनचा COP किती राहील आपला 7.53 एवढा COP राहील, हे आपल्या लक्षात येत आहे। धन्यवाद।